आपण ही दृश्य पाहतो। या ठिकाणी आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात आता रोहित पवार सहभागी आपण पाहतोय। शिक्षक एकजुटीचा 100% अनुदान कोण म्हणतो देत नाही। रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुख्यमंत्री दे अनुदान, दे अनुदान। मुख्यमंत्री अजित दादा, शिक्षण मंत्री एकनाथ साहेब आणि ते अनुदानच म्हणतो। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, आपण पाहतोय आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। रोहित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, घोषणाबाजी केली जाते। नक्कीच या ठिकाणी आपण बघतो आझाद मैदानामध्ये शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। कालपासून सुद्धा रोहित पवार सुद्धा या शिक्षकांसोबत या ठिकाणी बसलेले आहेत। काही प्रमुख मागण्या ज्या आहेत राज्य सरकारसमोर ठेवलेल्या, मात्र अद्यापही या शिक्षकांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झालेल्या नाहीत। मात्र काल आपण बघितलं तर काल सुप्रिया सुळे आल्या होत्या, आज शरद पवार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। मात्र रात्रीपासून या ठिकाणी आमदार रोहित पवार हे शिक्षकांसोबत बसलेले आहेत। सरकारने याची दखल सुद्धा घेतली आहे का नाही हे त्यांच्याकडनं जाणून घेऊ। दादा, खरं तर काल संध्याकाळपासून तुम्ही या ठिकाणी आहेत, रात्रभर तुम्ही काढलेले, कोण सरकारी अधिकारी आले का तुमच्यापर्यंत? काल महाजन साहेब आले होते। एक तर हे आंदोलन पूर्णपणे सर्व शिक्षकांनी मिळून बसलेलं आहे आणि काल सर्व शिक्षकांची संख्या बघता आणि शिक्षकांनी ठरवलं होतं जोपर्यंत त्यांना न्याय मिळत ही भूमिका बघितल्यानंतर महाजन साहेब काल आले, त्यांनी आश्वासित केलं त्या सकाळी आश्वासित झाल्यापर्यंत आम्ही पॉझिटिव्ह निर्णय घेऊन जी काही दुसरी अपेक्षा आहे हे शिक्षकांची त्या पद्धतीने ते निर्णय घेतला नाही। पवार साहेब 11:30 वाजता आझाद मैदान येणार, अनेक मोठे नेते हे विरोधी पक्षातले आणि काही पद्धतीने आमदार विरोधी आमदार येतील आणि आम्हाला विश्वास आहे की यांनी हा जो लढा अनेक वर्षांपासून रोहित पवार शिक्षकांच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।